आपल्या कमाईचा अर्थ फक्त धन कमवणे असं नाही होत बरं का. तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा आपल्या कमाईचाच एक भाग असतो बरं का. एकदम परफेक्ट तर मी पण नाही, पण माझ्या वाट्याला आलेल्या प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक परिस्थितीला मी आतापर्यंत तोंड देत आलेली आहे. त्यामुळे मी आतापर्यंत स्वतःला हेच सांगत आलेली आहे, स्वतःचं अस्तित्व घेऊन रोज मिरव, कारण तुझ्या असण्याने नसण्याने उद्या कोणावर काहीच फरक पडणार नाही. तुम्हीच सांगा आता, एका स्त्रीकडून काय काय शिकावं? घर, दार, मुलं, बाळं, नवरा, नवऱ्याचे आई वडील, नाती पण कशी सांभाळायची हे पण तिच्याकडूनच शिकावं. कारण आज माझेच नातेवाईक बोलतात, सगळे नातेगोते आता एकत्र आहेत, सगळे धरून येत नाही, हे फक्त छायामुळेच आहेत. त्यामुळं अनुभवावरून सांगते. आणि एका स्त्रीने एवढं सगळं करून पण तिने स्वतः कसं जगायचं हे मात्र तिला जगाने का बरं शिकवावं? आपल्या वडिलांच्या नंतर हट्ट आणि लाड पुरवणारा व्यक्ती म्हणजे आपला नवरा. आईनंतर मायेने कुशीत घेणारा, जीव लावणारा, जीव ओवाळून टाकणारा, प्रेम करणारा व्यक्ती म्हणजे आपला नवरा. असा माझा नवरा काय म्हणत असतो माहिती का तुम्हाला? तुला जसं वाटतं ना तसं तू जग, तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या मर्जीप्रमाणे तू जग, तू अजिबात दुनियाचा विचार करू नको, मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीर उभा, मग तू कशाला टेन्शन घेती? असं माझा नवरा बोलत असतो. याच्यापेक्षा काय हवं मला अजून? नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हे दलिया बनवायची सगळी तयारी झाली. भाज्या बिज्या कट करून घेतल्यात, मुगाची डाळ, दलिया सगळं काढून घेतलंय. दलिया म्हणजे गव्हाचा भरडा, आपण लापशी बनवतो ना, तर तोच गव्हाचा भरडा, त्याला दलिया म्हणतात. तर खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो तो, त्यांनी वजन पण वाढत नाही. तर एकदम खिचडी भातासारखं करून खायचं. ते संध्याकाळी आपण 7च्या आधी जेवण करतो ना, त्यावेळेस संध्याकाळी पण थोडंसं करून खाल्लं तरी पण चालतं, वजन वाढत नाही. पण आज मी नाश्त्यालाच बनवते. तर चला, दलियाची रेसिपी म्हणलं चला तुमच्याशी शेअर करावा. तर कशी बनवायची पाहूया आपण. तर दलिया खिचडी बनवण्यासाठी मी 1 वाटीभर गव्हाचा भरडा घेतला आहे आणि पाऊण वाटी मुगाची डाळ घेतली. तर भरडा कसा असतो तुम्ही बघू शकता. आपण गिरणीमधून पण भरडा बनवून आणू शकतो गव्हाचा, नाहीतर मग विकत पण मिळतो. तर मी विकतच आणलेला आहे दुकानातून. असं लापशी बनवण्यासाठी मी आणून ठेवत असते ना, त्याच्यातलीच मी 1 वाटीभर गव्हाचा भरडा घेतला. आणि इथं अद्रक लसूण ठेचून घेतला, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि इकडे सगळ्या भाज्या कट करून घेतल्यात, धुवून पण घेतल्यात मी. कांदा, टोमॅटो, फ्लावर, गाजर, त्यानंतर वाटाणे, सिमला मिरची, 1 बटाटा आणि हे स्वीट कॉर्न म्हणजे आपलं जे मकाचे कणसं असतात ना, आपण खायला आणतो, तर ते मकाच्या कणसाचे दाणे. तर असं काढून घेतले मी सगळं एका ताटामध्ये. तर आपल्याकडं ज्या भाज्या अवेलेबल आहेत ना त्याच आपण घ्यायच्या, नाहीतर आणू शकत असले तर आणायच्या. ज्या आपल्याला भाज्या आवडतात त्या घेऊ शकतो आपण. फक्त बटाटा जास्त नाही घालायचा, 1च छोटा बटाटा मी कापून घेतला आहे. तर एवढं घेतलं मी दलिया खिचडी बनवण्यासाठी. जसं आपण खिचडी भात बनवतो ना, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे. फक्त तांदळाऐवजी आपण इथं गव्हाचा भरडा घेतला आहे, म्हणजे दलिया. तर गव्हाच्या भरड्याला दलिया म्हणतात, मला पण माहीत नव्हतं. पण मी जिमला जायला लागल्यानंतर तिथं सांगायचे की दलिया खायचं संध्याकाळचं, 7च्या आधी जेवण करायचं, दलिया खायचं म्हणजे वजन वाढत नाही. तर मी गुगलला सर्च केलं तर हे गव्हाच्या भरड्याला दलिया म्हणतात. बघा आता काय काय असतंय काय माहीत. आता हा गव्हाचा भरडा आणि मुगाची डाळ घेतली ना मी, तर दोन्ही मिक्स करून मी आता एका बाउलमध्ये घेते आणि धुवून घेते 1-2 पाण्याने. तर हे पहा, आता एक मोठं बाउल घेतले मी, त्याच्यामध्ये भरडा घातला, मुगाची डाळ घेतली आणि असं मिक्स करून घेते आता. आणि बाकीचं सगळं फोडणी तडका तयार करूपर्यंत मी हे धुवून ठेवून देते साईडला. आता हे 2 पाण्याने मी धुवून साईडला ठेवून देते. आणि हे दलिया म्हणजे गव्हाचा भरड्याची खिचडी आपल्याला कुकरमध्येच करायची ना, म्हणजे ते छान प्रकारे शिजल्या जाईल. तर कुकरमध्येच मी आता थोडंसं तेल घेतलं, थोडीशी मोहरी घालते. मोहरी थोडी तडतडली की लगेच आपल्याला जिरा घालायचा आहे आणि जिरा थोडा भाजला की त्याच्यामध्ये लगेच कांदा परतायला टाकायचा. तर एकदम आपण तांदळाची जशी खिचडी करतो ना, खिचडी भात, अगदी त्याच प्रकारे करायचं आहे. पण हे गव्हाच्या भरड्याचं जे दलिया असतो ना, तो संध्याकाळी आपण खायचा, 7च्या आधी खायचा किंवा 7 वाजेपर्यंत ते करून खायचं, जेवायचं. आणि 7च्या नंतर काहीच खायचं नाही. तर आपलं वजन खूप झपाट्याने कमी होतं. तर जिरी थोडी तडतडली, त्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण ठेचलेलं होतं ना ते घातलं, हिरवी मिरची कापून घातली, थोडीशी कढीपत्ता आणि ते थोडंसं आता चांगलं परतलंय. त्याच्यामध्ये घालते कांदा परतायला. तर रात्रीचं आपण 7च्या नंतर जर जेवलो ना उशिरा, काय होतं, आपलं शरीर नंतर झोपतं पण पोट आपलं चालूच राहतं सकाळपर्यंत. आणि आपण 7च्या आधी जर जेवलो ना,
तर 10-11 वाजेपर्यंत ते चांगलं आपलं डायजेस्ट होतं, व्यवस्थित पचतं आणि त्यानंतर आपलं शरीर रिकवर व्हायला चालू होतं. शरीर आपलं स्वतःचंच शरीराला रिकवर करत असतं. त्यामुळं आपण 7च्या नंतर कधीच जेवायचं नाही. आपलं वजन कमी होतं. आणि मी किचनमध्ये स्वयंपाक करते ना, बाहेर हवा चालू आहे, तर झाडांच्या पानांचा आवाज येतोय. असं खिडकीतून झाडं दिसतात ना बाहेर, किती भारी वाटतंय तुम्ही बघू शकता. आणि नागवेलीचा वेल आहे ना, खिडकीवर पण आलेला आहे ना, तिकडं असं झाडांकडं पाहिलं की मन प्रसन्न होऊन जातं. हे पहा, खिडकीतून सगळे झाडं दिसतात बाहेरचे. तर हे पहा, तुमच्याशी बोलूपर्यंत कांदा पण मस्त परतलाय. आता त्याच्यावर घालते मी टोमॅटो. तर टोमॅटो घातलं ना, याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट झालं जातं. तर मोठं टोमॅटो होतं ना, एकच मी कापून घेतलंय आणि 2 कांदे कापले होते. 2 कांदे आणि 1 टोमॅटो असं घेतलंय. तर आता टोमॅटो मस्त हलवून घेते. आता कांदा टोमॅटो परतलाय आणि चांगलं त्याच्यामध्ये घालते मी मसाले. तर हिरवी मिरची मी थोडीशी कापून घातलेली, 2-3 हिरव्या मिरच्या, त्यामुळं जरा प्रमाणातच तिखट घालायचं. तर लाल मिर्च पावडर घातली मी 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, हळद घातली आणि हे थोडंसं परतून घेते आता. आता हे थोडंसं परतलं की लगेच याच्यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतल्यात ना, फ्लावर, सिमला मिरची, वाटाणे, गाजर सगळं घेतले, तेवढ्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या आता आणि थोडंसं परतून घ्यायच्या. आता कांदा टोमॅटोमध्ये भाज्या चांगल्या परतल्या, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते मी आणि आपण जे डाळ आणि गव्हाचा भरडा धुवून ठेवला होता ना, तर ते याच्यामध्ये घालते आणि हे पण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालायचं. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर याच्यात पाणी घालते मी. तर पाणी किती घालायचं? 1 वाटीभर आपण भरडा घेतलाय ना, तर 4 वाट्याभर पाणी घालायचं आणि अजून जर आपल्याला जास्त पातळ लागत असेल ना, तर एखादी वाटीभर जास्त घालायचं. तर ही गव्हाची खिचडी आहे ना, ओट्ससारखं पातळ पण छान लागतं आणि मीडियम जरा ओलसर पण छान लागतं. आणि आपण भातासारखं कोरडं करायचं असेल ना आपल्याला, लापशीसारखं, तसं कोरडं पण करू शकतो, म्हणजे असं जरा थोडंसं सुकं-सुकं. तर आपल्याला जसं पाहिजे ना, तसं आपण हे दलिया किंवा गव्हाची खिचडी काही म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणा याला आता, तर असं आपण हे करू शकतो. तर तुम्ही बघू शकता 4 वाट्याभर पाणी घातलं होतं मी. थोडंसं असं ओलसरच आहे. थोडं हे थंड झालं ना, लगेच ते असं सुकं-सुकं झालं जातं, पण आम्हाला ओलसरच आवडतं. त्यामुळं आम्ही लगेच खायला घेणार आहेत आणि हे दलिया किंवा गव्हाची ही खिचडी गरम-गरमच खायला छान लागते. तर आपण त्याच्यामध्ये मुगाची डाळ पण घातलेली ना, अशी टेस्ट भारी येते या खिचडीला, काय सांगायचं, खूप भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपण लेडीजने संध्याकाळी चपाती दुसरं काही खाण्याऐवजी हे जर असं खिचडी करून खाल्ली ना, आपलं वजन अजिबात वाढणार नाही. ते पण 7 वाजेपर्यंत संध्याकाळी खायचं, जास्त उशिरा नाही खायचं ताईंनो. तर फौजी साहेबांना हे पहा मी लगेच आता ताटात काढून घेते. तर पाठीमागं 1-2 ताई बोलल्या होत्या की ताई प्लास्टिकच्या ताटामध्ये गरम-गरम नाही काढायचं. तर ताई, ही प्लास्टिकचं ताट नाही आहे, सिरॅमिकचं आहे. तर गरम घेतलं तरी त्याच्यामध्ये काय नाही होत. तर फौजी साहेबांना हे पहा मी दलिया खिचडी दिली आता आणि सलादमध्ये काकडी दिली. तर नाश्ते झाल्यानंतर फौजी साहेब म्हणले, बाहेरचं मी धुवून काढतो आणि झाडांना पाणी पण देतो. तर पोर्चमध्ये गाडी होती ना, फौजी साहेब म्हणले मी बाहेर काढतो आणि अमावस्या होती. तर फौजी साहेब म्हणले तुला हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची, तर असं मोकळं वाटलं पाहिजे जरा. मी घरी तर म्हणले गाडी बाहेर लावून देतो, जरा जास्त ऊन पण नाही पडत. पलीकडे लावली गाडी, झाडून नको ना घेऊ, धुवून घ्यायचंय मग. ते आकाच्या गाडीच्या थोडी. हिला पण घे ना बाहेर. हा मग काय, मग करा अडचण. पुढं लय ऊन पडत आहे तेव्हा. हे पहा असा कचरा होतोय झाडांचा. हे पहा आपल्या घराच्या समोरच इथं घराचं काम चालू आहे. सारखा ठाकटोक आवाज चालू राहतो. ते काय इरा बाहेर घेता काय?
मकर बोरचं पाणी उडतं त्याच्यावर नाही का. आता कोथमीर टाकायला त्या ट्रे मध्ये माती टाकून ठेवली, पण ते ट्रे कोणी वर न्यायचे. हा ना, आज कोथमीर उगायला टाकू त्याच्यात. हळू लय जड आहे ते लोदा. हे पा फौजी साहेबांनी सगळ्या गाड्या घेतल्या बाहेर आता, कारण बोरचं पाणी उडालं ना गाड्यांच्यावर त्याचे खूप डाग पडतात त्यामुळं. हे पा झाडांचा पालापाचोळा कसा गळतोय आणि आपल्या मोगऱ्याला फुलं यायला लागले. हे पा छान आली काढल्या आणि पलीकडला तर पार वाऱ्याने खराब झाला ना, तो तोडून काढलाय सगळाच. फुटन ते पुन्हा आता. बांधण्यात आधी हे सीताफळ वाकले ते राजू नीट नाही बांधलं बरं का, ते नीट बांधावं लागल. बघा ना कसं वाकलंय ते वाऱ्याने. वारच तेवढं आहे, जवळ आल्या आणि वाऱ्याने फारच ते असं वाकल्यावर झालंय. हळद परत आली बरं का इथं. हा काय छान आली है ना. ह्या कॅरीमध्ये कलंड्याची झाडं रोपले असते, त्याशी तुम्ही उकरावलं ना सगळे रोप तुम्ही उपटले. मग काय हे बघा ना, याच्या बुडाला किती रोप आलेत. हो हो, पण तुम्ही जे काढले ना त्याचे सगळे ते एवढे उगले होते ना, अख्खे उपटले तुम्ही. थोडस लक्ष देऊन करायचं ना, किती रोप उगले होते बरं. हा गावात आहे का, सगळे रोप उपटले. एजी जास्वंदांना चांगली आंघोळ घाला बरं. घाला घाला सगळे कोण, म्हणजे काय रोग राग असला तर तो धुवून जातो. ते किती मुंगळे निघू राहिलेत बघितलं त्याच्याहून. मुंगळेच रोग आणते झाडाला. त्याच्या बुडाला आहे ना थोडं थायमीठ टाकून द्या. तर काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता ना, तर त्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की किंवा राजून मी बोलत होतो, राजू गुड नाईट कॉईलला मच्छरदाणी म्हणला होता ना, तर मी तेच तुम्हाला सांगत होते. आणि एकदम सहज मी राजूला समजून सांगत होते, कारण पहिल्यापासून मी असंच राजूला समजून सांगत आलेली ना, कारण तो खूप भोळा आहे ना, त्याला असं समजून सांगावं लागतं. आणि समजून सांगूनच त्याला आत्तापर्यंत असं मी थोडा हुशार केला आहे. तर त्याला मी समजून सांगत होते असं. तर बऱ्याचशा ताईंना वाटलं की छाया राजूला ओरडती, तर तसं काही नाही ताई. आणि ओरडलं तरी पण काय झालं, बहिणी बहिणीत भावाभावात हे चालूच राहतं, बहीण भावामध्ये पण चालूच राहतं. तर असं जरी मी त्याला ओरडले बोलले तरी पण ना मी लगेच नीट होत असतो. कारण आपलं लेकरू असलं म्हणजे आपण काय आपल्या लेकराला बोलत नाही का, आपण आपल्या नवऱ्याला बोलत नाही का. आणि बोललं म्हणजे आपला त्यांच्यावरचा जीव कमी आहे असं थोडी असतं. आपण आपल्या मुलाला हाणतो मारतो आणि पुन्हा जवळ घेतो. तसंच हे चुकलं तर बोलावं पण लागतं. तर माझ्या घरात असं काही चुकलं ना, तर मुलांना, राजूला, फौजी साहेबांना सरसगट मी बोलत असते. तर असं बोलावं पण लागतं ताईंनो. सारी सगळ्या झाडांची धुलाई चालली मस्त. आधी झाडांना पाणी देतात फौजी साहेब, झाडांना आंघोळ्या घालतात आणि मग पोट सगळं धुवून काढतात. काल त्या छोट्याला यांना घातलं होतं मी पाणी. काळ्या पिशव्या आणून ते अजून वय नाही ना, ते ग्लास मधले झाड पटकन सुकून जाते. किती घ्या, 2-4 आहेत त्या फक्त मोकळ्या. त्या पाम ट्रीचे 2-3 पानं पिवळे झालेत, ते काढावं लागते. आणि हे आपलं मनी प्लांट किती वर चाललाय, इथपर्यंत आलाय. आता असं भिंतीला पकडला ना झाडांनी मनी प्लांटनी, त्याचे पानं खूप मोठाले होते. हे मनी प्लांट वर चाललाय का, जाऊ दे बरं का इथपर्यंत. आता हे काय हो
किती मोठे पानं झाले त्याचे. तेव्हा हा तुमचा पॅशन फ्रूट कुठपर्यंत पोहोचला? वर लावावं लागतं, इकडे यायला लागलं. इकडे यायला लागल्यात का? हे काय पॅशन फ्रूटचा वेल चाललाय. कृष्णकमळचा पुढं आहे आणि त्याच्या पाठीमाग हे मला वाटतं पॅशन फ्रूट आहे ना. तो पॅशन फ्रूट इकडं वळायला यावं, मला इकडे यायला. अलीकडे वळायला येते, त्याला पलीकडून काढावं लागेल. आणि मधुकामिनीचा पण आहे. मधुकामिनीचा कापू नका बरं का माझा वेल, तुम्ही बराच कापलाय तरी. आणि हे पा नागवेलीच्या वेलाचं तर ज्ञानच गेलंय. हे पा किती पानं आले. आणि उन्हाळ्यामध्ये एक पान सुद्धा भेटत नव्हतं बरं का. हे पा कसले तेजदार पानं येतं, मोठाले एकदम, किती दाट झालाय. आणि नागविलीचा वेल हे पा इकून खालून त्याच्या फांद्या फुटल्यात आणि इकडं खिडकीवर पण चाललाय. हे पा तर घरातलं सगळं काम आवरलंय, थोडे निवांत झाले. म्हणलं आता चला मी तुम्हाला एक वस्तू दाखवते. तर पाठीमागं मी देवीचे पाऊल मागवले होते ना रिया पवार ताईंकडून. तर त्यांचं इंस्टाग्रामला एक पेज आहे ना, तर ते सगळ्या त्या पेजवर डिझाईन टाकत असतात. देवीचे पाऊल, त्यानंतर हळदी कुंकवाचे, कासवाचे करंडे, पान करंडा, असे बरेचसे डिझाईन त्यांच्याकडे इतक्या छान छान आहेत ना, इतक्या सुंदर येतं. मला खूप आवडल्या. ते पानकरंडा पाहिल्यानंतर माझं मनच राहिलं नाही, तर तो पानकरंडा पण मी मागवलाय आता. तर तोच मी तुम्हाला दाखवते आता. तर त्यांनी अशी पॅकिंग करून पाठवलं नाही. हे पा ते पार्सलमध्ये इकडे तिकडे बॉक्स पडतात ना, ते फुटल्या जाऊ नये यासाठी त्यांनी असं इतकं छान पॅकिंग करून पाठवलंय ना. माझ्यापर्यंत येऊस्तवर ते एकदम व्यवस्थित राहिलंय. वाव, किती आकर्षक आहे ना हा पानकरंडा, तुम्ही बघू शकता. त्याच्यावरचे झाकणं पण आहेत, ते मी काढते आता. तर असं व्यवस्थित त्यांनी पॅक करून पाठवले ते झाकणं पण. झाकणाची सुद्धा डिझाईन इतकी छान आहे ना. हे पहा, हे पिवळ्याचं झाकण. तर हा पानकरंडा तुम्ही बघू शकता कसला भारी आहे ना. तुम्हाला मी आता बॅक कॅमेऱ्याने व्यवस्थित दाखवते. हे पहा त्याची डिझाईन वगैरे, आणि एकदम मजबूत आहे बरं का, आणि मोठा पण आहे. तर तो दिसायला असा छोटा दिसतो बरं का कॅमेऱ्यामध्ये. मी पण इंस्टाग्रामला पाहिला ना, तो मला वाटलं खूप छोटा असेल तरी मी मागवला. पण ते घरी आल्यानंतर हे पहा 2 हाताच्या मोठा आहे तो. 2 हात सुद्धा म्हणजे छोटे पडतात एवढा मोठा आहे. हे पहा, आणि त्याच्यावरती मस्त कलर काम केलेलं आहे, डिझाईन केलेली आहे. हे खाली पडल ना झाकण, त्यामुळे मी असं पकडते आता. तर हे पा खाली ठेवून मी तुम्हाला दाखवते आता. तर हळदी कुंकवाचे हे करंडे, झाकण पण छान आहे. झाकणाची डिझाईनच मला खूप आवडली. असं वरून ठेवलं ना खूप भारी वाटते. आणि पाठीमागं आपण पाऊल मागवले होते ना, तर त्या पाऊलावरची पण त्या झाकणाची डिझाईन खूप छान आहे. तर ते पाऊल आहेत ना, त्याच्यामध्ये पण आपण हळदी कुंकू ठेवू शकतो. आणि हा तर पानकरंडाच आहे, त्याचं नावच आहे. त्याच्यामध्ये पण आपण हळदी कुंकू ठेवू शकतो. असं दिवाळी दसऱ्यामध्ये, त्यानंतर संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकवाला किती छान वाटत नाही हे डेकोरेशनसाठी. आता वर्ष झालं हे हळदी कुंकवाचे जे करंडे आहेत ना छोटाले, तर तेच मी घेतले होते. तर त्यालाच भरपूर ताईंनी विचारलं होतं, ते कुठून घेतले ताई, कुठून घेतले ताई. तर रिया पवार ताईंकडूनच घेतलेले ताईंनो मी ह्या 2-3 वस्तू. तर किती आकर्षक आहेत ना, तुम्ही बघू शकता. असं डेकोरेशनसाठी, त्यानंतर असं काही कार्यक्रम असला ना, किती छान वाटतं. तर तुम्हाला कोणाला मागवायचे असतील तर स्क्रीनवर त्या ताईंचा नंबर दिलेला आहे मी, त्यांना फोन करून तुम्ही मागवू शकता. कारण माझे असे विचार आहेत ना, सगळ्यांचं चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागं आपलं पण व्हावं, असे जर विचार ठेवले ना, देव आपल्याला कधीच काहीच कमी पडू देत नाही. माझ्यामुळं त्या ताईंना ऑर्डर मिळाल्या तर मला आनंदच होणार आहे. कारण मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने स्वतः सक्षम झालंच पाहिजे. आणि बऱ्याचशा ताईंनी विचारलं पण होतं बरं का, तुमचं हळदी कुंकवाचे जे करंडे आहेत ना, तर ते तुम्ही कुठून मागवलेले आहेत. तर रिया पवार ताईंकडूनच मागवलेले आहेत मी. हे पा, हे बऱ्याच ताईंनी विचारलं होतं. हे पा, हळदी कुंकू याच्यात मी असं भरून ठेवत असते देवाजवळ. तर मी कमेंटमध्ये सांगितलं पण होतं, पण चला आता पुन्हा एकदा सांगते. हे असे करंडे पण त्यांच्याकडं आहेत.
आणि देवीचे पाऊल पण इतके सुंदर आहेत ना ते, त्यामुळे मी अशी डेकोरेटिव्ह वस्तू मागवत असते. बरेच ताई बोलत असतात इंस्टाग्रामला, तर एवढ्या कमेंट असतात ना की ताई एवढ्या युनिक वस्तू तू कुठून मागवते, तुला कुठून मिळतात तरी कुठून. तर असं छान आकर्षक दिसलं ना मी असं वस्तू मागून ठेवत असते, म्हणजे आपल्याला डेकोरेशनला कामाला येतात. सगळ्याच वस्तू त्यांच्या खूप आकर्षक आहेत खरंच. तर मी तर मागवलेल्या आहेत वस्तू. तुम्हाला सुद्धा मागवायच्या असतील तर तुम्ही मागवू शकता. त्यांचा नंबर मी स्क्रीनवर पण देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. तर चला, मला आता अजून देवपूजा पण करायची राहिलेली आहे, कारण आज अमावस्या आहे ना. अमावस्येच्या दिवशी खूप निवांत मला देवपूजा करावी लागते, खूप वेळ लागणार आहे. त्यामुळं म्हटलं चला छोटासा आजचा व्हिडिओ मी अपलोड करून देते. आणि आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.